शासनाच्या पक्षपाती धोरणामुळे माना समाजाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात। चंद्रपूर जिल्ह्यातील माना जमातीच्या जवळपास 500 विद्यार्थ्यांचे भविष्य जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीमुळे धोक्यात आले आहे। शासन प्रशासनाच्या पक्षपाती धोरणामुळे माना जमातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप माना आदिम जमात समन्वय समिती व माना आदिल जमात जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे। अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही माना जमातीचे प्रकरण समितीकडे प्रलंबित आहेत, परंतु त्याच दरम्यान इतर आदिवासी जमातीचे प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली आहेत। मात्र माना जमातीसोबत समिती भेदभाव पक्षपात केला जात असल्याने माना जमातीच्या संघटनेचे म्हणणे आहे। आज जात पडताळणी आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्याकडे संघटनांच्या जवळपास 200 लोकांनी भेट घेऊन तात्काळ प्रकरणे निकाली काढण्याची मागणी केली। 15 दिवसाच्या आत प्रकरण तात्काळ निकाली न काढल्यास माना समाजाच्या वतीने अरविंद सांदेकर, मधुकर ढोक, कृष्णाजी इंगळे, शांताराम चौखे, भास्कर गायकवाड यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की माना जमातीचे जे प्रकरण आहे गेल्या त्या 8 महिन्यापासून माना जमातीचे प्रकरण निकाली न निघाल्यामुळे माना जमातीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य हे संकटात आलेलं आहे। आम्ही या जात वैधता प्रमाणपत्र समितींना भेटलो, त्यांना ताकीद दिली का 15 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही माना जमातीचे प्रकरण जर निकाली काढले नाही तर आम्ही संपूर्ण समाजाला घेऊन या चंद्रपूरमध्ये जात वैधता प्रमाणपत्र समितीवर रस्त्यावर उतरू।